12 डिसेंबर 2024 रोजी मोठ्या उत्साहात दर्यापूर होमगार्ड पथकामध्ये महाराष्ट्र होमगार्ड वर्धापन दिवस जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशान्वये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सर्वप्रथम सकाळी पोलीस स्टेशन दर्यापूरच्या प्रांगणात होमगार्ड पथक दर्यापूरचे सर्व पुरुष व महिला सैनिक एकूण 200 सैनिक कार्यक्रमाला हजर होते। तसेच कार्यक्रमाची सुरुवात ठाणेदार सुनील वानखडे यांचे स्वागत पीटीसी प्रवीण पातुरकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आली। संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन ठाणेदार यांच्या हस्ते करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। तसेच दर्यापूर पथकाचे होमगार्ड प्लाटून कमांडर विनोद वाघपांजर ज्यांच्याकडून संचालन व प्रास्ताविक करण्यात आले। होमगार्डच्या परिवर्तनाबद्दल नियम व शिस्तीबद्दलची माहिती सर्व उपस्थितांना देण्यात आली। तसेच सदर वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ठाणेदार सुनील वानखडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की होमगार्ड यांनी कर्तव्य दरम्यान पोलिसांसोबत समन्वय साधून पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता भविष्यात आपले स्किल वाढून कर्तव्य करावे। तसेच आतापर्यंत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता होमगार्डचा सिंहाचा वाटा राहिला आहे। भविष्यात होमगार्ड कर्मचाऱ्यांकडून अशीच अपेक्षा करून सर्वांना होमगार्ड वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन वर्धापन दिनानिमित्त शहरातून निघणाऱ्या बाईक रॅलीला ठाणेदार यांनी हिरवी झेंडी देऊन कार्यक्रमाची सांगता केली। तसेच होमगार्ड यांची बाईक रॅली दर्यापूर शहरातून भारत माता की जय, होमगार्ड वर्धापन दिन चिरायू हो असा जयघोष देत निघाली। सदर रॅलीच्या माध्यमातून सर्व जनतेला हेल्मेट हे आपल्या जीवाची व परिवाराची काळजी घेऊन सक्तीने घातले पाहिजे असा संदेश देत सदर रॅली ही मोठ्या उत्साहाने निघाली। त्यानंतर ही रॅली शहराच्या प्राचीन मंदिर आशा मनीषा माता या ठिकाणी जाऊन सर्व परिसराची स्वच्छता अभियान राबवून त्या मंदिराचे अध्यक्ष संजय भारसाकडे यांचे व सहकारी मंडळींचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले। तसेच मंडळाचे विश्वस्त संजय भारसाकडे यांनी सुद्धा होमगार्ड पथक दर्यापूरचे पीटीसी व प्रभारी तालुका समादेशक प्रवीण पातुरकर व प्लाटून कमांडर विनोद वाघपांजर, अनिल वानखडे, दीपक फुडवाईक यांचे शाल श्रीफळ देऊन होमगार्ड वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन स्वागत केले। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।